मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज या व्हिडिओत आपण बघणार आहोत की राज्यसेवा 2022 ते आणि राज्यसेवा 2023च्या प्रिलिमला सेम क्वेश्चन रिपीट झाला होता. त्याचे आपण विथ एक्सप्लेनेशन बघणार आहोत. इथून पुढं तुम्हाला सायन्सच्या सगळ्या क्वेश्चनचे सोल्युशन विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळतील. तर ते चला आपण चालू करूयात. राज्यसेवेच्या 2022च्या क्वेश्चन नंबर 86 आहे सेटमध्ये डीमध्ये. तर त्याचा प्रश्न बघा एकदा. चला बघूयात आपण. दोन समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे. जर दोन समतल आरशातील कोणती संशय असल्यास मांजरी किती प्रतिमा दिसतील, म्हणजे नंबर ऑफ मिरर किती दिसतील, असा क्वेश्चन आहे. तर ह्याच्यामध्ये बघा कसं असतं. आता एक फॉर्म्युला आहे n इज इक्वल टू मी लिहिलेलं आहे. ह्याचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला दिलेलं आहे. ह्याचं एक्सप्लेनेशन आपले MPSC फोरम अकॅडमी नावाचं चॅनल आहे. त्या चॅनलवर ह्या टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. तिथं क्लिक करा, तुम्हाला PDF भेटून जाईल विथ एक्सप्लेनेशन केलेली. ते तुम्हाला एक्सप्लेन करतोय समजावं असं. 360 का, तर दोन आरशाचा असा मिळून अँगल बनलेला असतो. म्हणून 360 भागिले जेवढा तुम्हाला कोण दिला आहे तो कोण -1 असं करायचं, म्हणजे तुम्हाला आन्सर मिळतं. म्हणजे कसं, दोन समतल आरशामध्ये 360 भागिले किती आहे, कोण दिला 30 वजा 1 असं केलं तर आपल्याला हे कट झालं. 3 1 3, 3 2 6, 12 वजा 1 इज इक्वल टू 11 उत्तर मिळतं. बघा, हा एकदम साधं सिम्पल. आणि असाच एक क्वेश्चन आलेला आहे बघा. पुढचा एक क्वेश्चन आहे बघा. आता राज्यसेवा 2023ला सेम क्वेश्चन रिपीट झाला, फक्त न्यूमेरिकल चेंज झालेत. त्यामुळे क्वेश्चन रिपीट होत असतात सायन्सचे क्वेश्चन्स. म्हणजे कसं, फंडा तोच असतो, फक्त ते काय होतं, न्यूमेरिकल चेंज करतात आणि टाकतात, म्हणजे थोडंसं ट्विस्ट करून. तर तुम्हाला ते कळायला पाहिजे. आता बघा, 2023चा पेपर आहे, राज्यसेवा पूर्वचा 17 नंबरचा क्वेश्चन आहे. सेट आहे D. जर एखादी वस्तू 36 अंश कोनात तिरप्या असणाऱ्या दोन समतल आरशामध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील. सेम विचारलंय. तसं फॉर्म्युला काय आहे आपला, n इज इक्वल टू, एक सेकंड, n इज इक्वल टू जात नाही आहे, जायला पाहिजे. n इज इक्वल टू आपला फॉर्म्युला काय आहे, 360 भागिले आपला अँगल किती दिला आहे, -1. इथं पण बघा अँगल आपला किती आहे, तर अँगल आपल्याला दिलेला आहे 36. म्हणजेच बघा आता 360 भागिले 36 वजा 1, 36ला 36 10चा भाग जातो, 10 - 1 इज इक्वल टू 9. हे 9 आन्सर निघतं. म्हणजे हे एकदम कसं, आता सेम फॉर्म्युलाने तुम्हाला दोन गणित सोडून दाखवले. असंच क्वेश्चन हा कंबाईनला पण रिपीट होण्याचे चान्सेस असतात, कुठल्याही एक्झामला रिपीट होण्याचे चान्सेस असतात बाकीच्या आयोगाच्या. त्यामुळं हा एकदा लक्षात बघून घ्या की तुम्हाला समजावून सांगितलेलं. आता त्याची तुम्हाला PDF जर व्यवस्थित बघून घ्यायची असेल तर बघा, आणि एकदा तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. आपला फॉर्म्युला काय आहे, 360 भागिले किती अँगल दिला आहे तो लिहायचा -1. आता पहिल्या ह्याच्यामध्ये काय होतं, 360 भागिले 30 अंश कोण दिला होता आपल्याला, म्हणून 12चा भाग लागला, वजा 1 11. तसं सेम फॉर्म्युला 2023ला आलं होतं गणित. तर 360 भागिले अँगल 36चा दिला होता, 10चा भाग लागला आणि -1 म्हणजे इक्वल टू 9 आन्सर आलेला आहे. ह्याची PDF पाहिजे असेल तर तुम्हाला आहे ही PDF तुम्हाला फोरम MPSC अकॅडमी नावाचं चॅनल आहे, त्या चॅनलला मिळून जाईल. चला, काय पुढच्या आपण व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.